तर नेहमीप्रमाणे आज आहोंना सकाळी सकाळी उठल्या उठल्या विचारलं की बाबा डब्याला आज भाजी काय करू, तर म्हणाले कर सोयाबीनची भाजी. मग काय घेतली करायला, थोडंसं कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, तेलामध्ये वाटण घातलं. वाटणामध्ये आहे कोथिंबीर, एक हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, एक कांदा आणि एक बारीक आकाराचा टोमॅटो. हे सगळं छान वाटण करून घेतलं आहे. तेलामध्ये 3 मिनिट परतायचं आहे. 3-4 मिनिट परतल्यानंतर ना थोडंसं तेल सुटलेलं दिसलं ना की लगेच त्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. इथे काय आहे, हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे, धणेपूड आहे, चवीनुसार मीठ मी टाकलेलं आहे आणि अंबारीचं तिखट मी वापरते, कारण अंबारी तिखट हे सगळ्यात बेस्ट तिखट आहे. कारण इतर जर तिखट मी वापरले ना, शक्यतो मी वापरत नाही, पण एमर्जन्सीला जर वापरले तर चव अजिबात चांगली लागत नाही आणि कितीही घातलं ना की मिळमिळतच लागतं. अंबारी तिखटचं तसं नाही आहे, आपल्या अंदाजानुसार घातलं ना एक नंबर चव येते, बाकी काही नाही घातलं तरी चालेल. आता त्याचबरोबर माझ्याकडे सुहानाचा ग्रेव्ही मसाला मी एक चमचाभर घातलेला आहे. हे वाटण सगळं छान परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट परतायचं आहे. तुम्हाला जर भाजी जास्त पातळ हवी असेल तर अजून थोडंसं पाणी ॲड करा. तुम्हाला थिक सुकी भाजी हवी असेल तर पाणी नाही ॲड केलं तरी चालेल, पण मला इथे मीडियम ग्रेव्ही हवी होती म्हणून मग मी इथे एक अर्धा ग्लास पाणी ॲड केले आणि नंतर ते आटणारच होतं 2-3 मिनिटांमध्ये, त्यामुळे काही नाही प्रॉब्लेम. आणि सोया चंक्स जे होते ना ते मी एक 10 मिनिट आधी कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवलेले होते, तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण लावून एक फक्त 5 मिनिट वाफेवरती शिजवायचं आहे. तर भाजी आपली एक नंबर भन्नाट झाली होती. दिसायला तर चिकनच वाटत होतं आणि खायला पण असं वाटतं की चिकनचीच ग्रेव्ही आपण खातो आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की आता सध्या आहे ना माझ्याकडे कॅमेऱ्याचा स्टँड नाही आहे, त्यामुळं थोडासा इश्यू होतो आहे. मी तो प्रॉब्लेम लवकरात लवकर रिझॉल्व्ह करेन. चला पटपट या जेवायला. तोपर्यंत टाटा, बाय, सी यू सून.